ज्यांनी आमच्यावर टीका केली, बदनामी केली, त्यांना पक्षात घेताना मित्र पक्षांनी विचारायला तरी हवं होतं. कारण त्यांनी अलीकडे वाशिष्ठी देशला भेट दिली, प्रशांत यादवांची देखील भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी यादवाला देखील शिंदे शिवसेना देण्याची ऑफर दिली. आता उदय सामंतांनी कोणाला कुठे येण्याची ऑफर द्यावी हा त्यांच्या पक्षाचा भाग आहे. तर आता राहिलं की त्यांच्यावरती टीका टिप्पणी झाली. आता विधानसभेच्या निवडणुकीला त्याच्याबद्दल पक्षात घेताना विचारलं गेलं नाही. याहीपेक्षा टीका टिप्पणी अधिक प्रखर रत्नागिरी जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्याने सोबत घेतलं गेलं. अजित यशवंतरावांची टिप्पणी मी पाहिलेली नाही आणि मी अजित यशवंतरावांच्या टिप्पणीचं समर्थन बिलकुल करणार नाही. एका संस्कृतीच्या पलीकडे टिप्पणी असेल तर मी त्याच्याबद्दलचं फटकार आहे. म्हणजे आता पक्षात आल्यामुळे जोपर्यंत पक्षात नव्हते फटकाऱ्यामध्ये साथ देत. पण त्याच्यापेक्षा खालच्या शब्दात संभावना करणारे नेते परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकाच्या सोबत आले. त्याच्यामुळे आता कुणी कोणाला काय साधन सुचीचं सांगावी प्रश्न आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये भरत गोगावलेंनी नारायण राणेंच्या बद्दल एक वादग्रस्त विधान केलं. नारायण राणे कसे मोठे झाले याचे त्यांनी अनेक उदाहरणं दिली. पण त्यांनी एक मॉडेलचा पण उल्लेख त्यामध्ये केला. त्याच्यावरच काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा नितेश राणेंनी जपून बोलावं असं थेट भरत गोगावलेंना सुनावलेलं आहे असं समजतंय. कसं बघताय या सगळ्या राजकीय घडामोडीकडे? एक तर गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मारामारी, खून, मर्डर हे शब्द माझ्यापासून शेकडो कोस दूर आहेत. मला हा शब्दच माहिती नाहीत राजकारणामध्ये. राजकारणामध्ये जरूर विचाराच्या आधारित वैचारिक लढाई केली असेल, पण हे सगळे शब्दप्रयोगापासून मी अनभिज्ञ असल्यामुळे, आता अनभिज्ञ हा मराठी भाषेतला एक चांगला शब्द आहे. अगदी ग्रामीण भाषेसाठीला मी अडाणी आहे या शब्दाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्याबरोबर भाष्य करून माझा अज्ञान मी कशाला प्रकट करू. हे असे शब्द जे आहेत मर्डर, मारामारी, अमकं तमकं, काय एकदम अडाणी आहे या बाबतीमध्ये. मला माहीत नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा विराट जो आहे तो साधारण कधीपर्यंत सुरू? मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही. माझ्यासाठी तो विषय प्राधान्याचा नाही. माझ्यासाठी कोकण, रायगड, महाराष्ट्र आदी गतिमान होणं या विषयाचा माझा अजेंडा महत्त्वाचा आहे. हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या वेळेला घेतील त्यावेळेला तो होईल. उद्वेग अजितदादांचा गेल्या अनेक वर्षाचा चहापानाचा बहिष्कार जो सतत होत आला त्याच्यामुळे आला असेल. सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी करत असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी विरोधकांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि विशेष करून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान कशासाठी असतं? फक्त चहापान नसतं, तर चहापानाच्या अगोदर सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलवलं जावं. अधिवेशनामध्ये काय विषयावरती चर्चा करणं विरोधी पक्षाला अभिप्रेत आहे. शासकीय कामकाज असतं ते शासकीय कामकाजमध्ये बिलं, विधेयक काय असतील ती ठेवली जातात. शासकीय ठराव काय असतील ते ठेवले जातात. प्रश्नोत्तरं असतील, त्याला लक्षवेधी आपण म्हणतो, कॉलिंग अटेन्शन ते असतील. त्याच्या खेरीज इतर आयुक्ताच्या मार्फत जी काही चर्चा घडायची असते ती नेमकी चर्चा विरोधकांना का अपेक्षित आहे आणि जे विरोधक त्या चहापानाच्या चर्चेच्या निमित्ताने मांडतात त्याला सरकार प्राधान्य देत असते. चहापानाचं नेमकं कारण काय तर ते हे कारण आहे.